सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण सोप्या पद्धतीने रगडा पॅटीसची रेसिपी बनवणार आहोत. तर सुरुवात करूया रेसिपीला. इथे मी मोठी वाटी सफेद वाटाणा रात्रभर भिजत घातला होता. आता याला चांगलं पाण्यामध्ये चोळून घ्यायचं आहे हाताने, म्हणजे त्याची जी सालं असतात ती निघतात. रगडा जेव्हा आपण शिजवतो तेव्हा जर ही सालं अशी काढली नाहीत तर कुकर उघडल्यावरती वरती सगळी सालं सालं राहतात. त्यामुळे ही सालं आधी आपल्याला काढून घ्यायची आहेत. आता कुकरमध्ये ते 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि हिंग घालून फोडणी करून घ्यायची आहे. फोडणी चांगली झाली की यामध्ये भिजवलेला वाटाणा घालायचा आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून हा वाटाणा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे. वाटाणा 2 ते 3 मिनिटं तेलावरती छान परतून घेतल्यानंतर यामध्ये वाटाणा शिजेल इतकं पाणी घालायचं आहे. म्हणजे वाटाण्याच्या वर 1 इंचभर पाणी राहील एवढं पाणी यामध्ये आपल्याला घालायचं आहे. खूप जास्त पाणी पण घालायचं नाहीये, नाहीतर मग वाटाणा मॅश करताना तो व्यवस्थित मॅश होत नाही. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 4 ते 5 शिट्ट्या हाय फ्लेम वरती करून घ्यायच्या आहेत. कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर त्याची वाफ निघून गेल्यावरच झाकण उघडायचं आहे. बघा, आपण सालं काढली होती तरी सुद्धा वरती थोडी सालं राहिलेली आहेत. त्यामुळे वाटाणा शिजवायच्या आधी सालं त्याची चोळून काढून घ्यायची आहे, नाहीतर रगड्यामध्ये सगळी सालं सालं अशी लागतात खाताना. आता हा वाटाणा आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचा आहे. ते मी पावभाजीचा मॅशर घेतला आहे आणि त्याने अर्धा वाटाणा मॅश करणार आहे आणि थोडा असा अख्खाच ठेवणार आहे. जर तुम्हाला पूर्ण मऊ असा रगडा आवडत असेल तर तुम्ही पूर्ण वाटाणा हा मॅश करून घेऊ शकता. मी इथे थोडासा खडा वाटाणा आणि थोडा मॅश असं करून घेणार आहे. ते याहून जास्त मॅश मी करणार नाहीये. आता आपल्याला यामध्ये मॅश करून झाल्यानंतर एक उकडलेला बटाटा तो सुद्धा मी मॅश करून घेतलेला आहे आणि पाणी गरजेनुसार जेवढा रगडा पातळ तुम्हाला हवा असेल तेवढं पाणी त्यात घालायचं आहे आणि तो बटाटा वाटाण्याबरोबर छान एकजीव करून घ्यायचा आहे. जर बटाटा आवडत नसेल तर नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पूर्णपणे ऑप्शनल आहे. हा बटाटा रगड्याबरोबर छान एकजीव झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धणे जिरे पूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि रगडा उकळायला ठेवायचा आहे. आता हे सगळं छान मिक्स झाल्यानंतर सगळ्यात शेवटी या रगड्यामध्ये मी 2 चमचे हिरवी चटणी घालणार आहे, जी आपण रगडा पॅटीससाठी बनवलेली आहे. मिरची, कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण हे घालून जी आपली हिरवी चटणी आपण बनवतो ती 2 चमचे चटणी मी रगड्यामध्ये घातली आहे. त्यामुळे रगड्याला चव आणि रंग दोन्ही खूप छान येतात. आता हा रगडा आपला छान तयार झालेला आहे. याला एक उकळी आली की गॅस बंद करून घ्यायचा आहे. मग आपण पॅटीस बनवायची सुरुवात करूया. पॅटीस बनवण्यासाठी मी इथे 4 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतले आहेत, मॅश करून घेतले आहेत. आता यामध्ये धणे जिरे पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घातलं आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि हे सगळं जिन्नस छान एकजीव करून घ्यायचं आहे. पॅटीस सुद्धा जर तुम्हाला जास्त मऊ आवडत असेल तर बटाटा पूर्ण तुम्ही सॉफ्ट असा करून घेऊ शकता, पण मी यामध्ये थोडेसे तुकडे ठेवणार आहे जे पॅटीस मध्ये खायला चांगले लागतात. आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर याचे आपल्याला पॅटीस बनवून घ्यायचे आहेत. हा बटाटा आता छान एकजीव असा झालेला आहे. ज्या साईजचे पॅटीस बनवायचे आहेत त्या हिशोबाने तुम्ही सारण घ्यायचं आहे आणि हातावरती गोल आपण वडा कसा तयार करतो तसा आधी गोल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग हातावरती दोन्ही तळव्यावरती गोल फिरवून त्याला थोडंसं प्रेस करायचं आहे आणि चपटा आकार द्यायचा आहे. टिक्कीसारखं आपल्याला याचं बनवून घ्यायचं आहे. तर बघा, इथे मीडियम साईजचं पॅटीस मी बनवून घेतलेलं आहे. आता अशाच प्रमाणे बाकीची सर्व पॅटीस सुद्धा मी बनवून घेणार आहे. मग आपण तळायला सुरुवात करूया. तवा घेतलेला आहे. तव्यावरती मी 2 चमचे तूप घालून घेत आहे. तुपामुळे टेस्ट खूप चांगली येते पॅटीसला. तुम्हाला जर तेल वापरायचं असेल तर तुम्ही तेल सुद्धा वापरू शकता. सर्व साईडने तूप व्यवस्थित लावून झाल्यानंतर ज्याप्रमाणे तुमचा तवा असेल छोटा मोठा त्या हिशोबाने एका वेळेला पॅटीस लावायचे आहेत. आता हा पॅन मोठा असल्यामुळे
मी इथे 7-8 पॅटीस एकत्रच लावलेले आहेत. पॅटीस तव्यावर लावल्यानंतर पुन्हा बाजूने थोडंसं तूप किंवा तेल सोडायचं आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवरती छान खरपूस रंग येईपर्यंत सोनेरी असा ही पॅटीस आपल्याला दोन्ही साईडून भाजून घ्यायचे आहेत. पॅटीस पलटी करायच्या आधी वरच्या साईडून पुन्हा थोडं तूप मी सोडत आहे आणि मग आपल्याला पॅटीस पलटी करून घ्यायचे आहेत. बघा, तुम्ही बघू शकताय छान सोनेरी रंग असा आलेला आहे पॅटीसला. आता हे सर्व पॅटीस मी पलटी करून घेणार आहे. हे पॅटीस आपले दोन्ही साईडून छान सोनेरी रंगावरती तळून झालेले आहेत. आता आपण रगडा पॅटीस सर्व करूया. तर सगळ्यात आधी प्लेटमध्ये मी इथे रगडा घेत आहे. 2 चमचे रगडा ओतल्यानंतर त्याच्यावरती 2 पॅटीस ठेवणार आहे आणि पॅटीस वरती पुन्हा एकदा आपल्याला रगडा घालायचा आहे. आता यावरती हिरवी आपली पुदिना कोथिंबीरची चटणी आणि गोड चिंच खजुराची चटणी अशी घालून घ्यायची आहे. वरतून छान बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक शेव घालून घ्यायची आहे. कच्चा कांदा जर आवडत असेल तर कच्चा कांदा सुद्धा तुम्ही वरून घालू शकता. तर हे छान असं रगडा पॅटीस आपलं तयार झालेलं आहे. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत. नमस्कार.